Hello dear students, in today's lecture let us see the next concept from this chapter, that is electric circuit and circuit diagram. Students, तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करताना इलेक्ट्रिक सर्किट हे कनेक्ट केलेलं असणार आहे, बरोबर. त्या सर्किटमध्ये आपण नॉर्मली कोणते कोणते कंपोनंट्स यूज करतो. एकतर आपण सेल यूज करतो किंवा कॉम्बिनेशन ऑफ सेल, ज्याला आपण बॅटरी म्हणतो. जर आपल्याला जास्त करंट इंटेन्सिटी जर त्याची जास्त हवी असेल तर आपण बॅटरी यूज करतो, बल्ब यूज करतो, प्लग की यूज करतो, इजंट इट. हे 3 मेन कंपोनंट्स असतात. ओके, सो इलेक्ट्रिक सर्किट कशाला म्हणायचं रे. आपण जे सर्किट कंप्लीट करतो म्हणजे एक्झॅक्टली काय करतो. सर्किट कंप्लीट न होता कोणत्याही जे कंपोनंट्स आहेत त्याच्यामधून करंट हा फ्लो होणार आहे का, नाही होणार. म्हणजेच इलेक्ट्रिक सर्किट हा काय आहे तर एखाद्या कंपोनंट्समधून वायर्स थ्रू सर्किटमधून करंट कसा फ्लो होतो, वायर्स थ्रू वेगवेगळ्या कंपोनंट्समधून करंट कसा फ्लो होतो त्याची डिरेक्शन, और ज्याला आपण पाथ म्हणूया तर तो पाथ म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट असतं. सो इलेक्ट्रिक सर्किटची सिम्पल वेमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू डिफरंट कंपोनंट्स. इलेक्ट्रिक करंटचा पाथ. व्हॉट इज सर्किट? इट इज द पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट through different components. मग हे कंपोनंट्स म्हणजे कोण तर आपली बॅटरी, प्लग की, रेझिस्टर्स आले. सो ह्या सगळ्यांच्या थ्रू ज्या पाथनं आपला करंट फ्लो होतो त्याला म्हणायचं सर्किट. आता हे जे इलेक्ट्रिक सर्किट आहे ते आपण सर्किट डायग्रॅम थ्रू दाखवतो, बरोबर ना. आता जेव्हा आपल्याला तुम्ही कोणतंही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट घ्या त्याच्या मागे त्याची सर्किट डायग्रॅम ही ड्रॉ केलेली असते. फ्रीज बघा तुम्ही, टी व्ही बघा. सो ही सर्किट डायग्रॅम म्हणजे काय असतं तर त्या पर्टिक्युलर सर्किटमध्ये कोणते कोणते कंपोनंट्स आपण अटॅच केलेले आहेत, जोडलेले आहेत, त्यांचं सिक्वेन्स काय, हे सगळं ज्याच्या थ्रू आपण डिनोट करतो त्याला म्हणायचं सर्किट डायग्रॅम. सो व्हॉट इज सर्किट डायग्रॅम? इट इज नथिंग बट रिप्रेझेंटेशन ऑफ डिफरंट कंपोनंट्स ऑफ द सर्किट विथ द हेल्प of or by using certain symbols for those components. आता आपल्याला सपोज बल्ब जोडायचा आहे किंवा आपल्याला प्लग की जोडायची आहे, बॅटरी जोडायची आहे, तर त्या प्रत्येकासाठी काही स्पेसिफिक असे सिम्बॉल्स आपण यूज करतो, बरोबर की नाही. सो हे सिम्बॉल्स यूज करून आपल्याला एक कोड लँग्वेजमध्ये किंवा एका सांकेतिक भाषेमध्ये आपण हे, जसं आपण जॉग्रॉफीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणं दाखवताना मॅपमध्ये प्रत्येकासाठी एक काहीतरी सिम्बॉल यूज करतो. इन द सेम वे सायन्समध्ये देखील सर्किट डायग्रॅम ड्रॉ करताना प्रत्येक कंपोनंटसाठी एक स्पेसिफिक असा सिम्बॉल यूज केला जातो. सो युजिंग दोज सिम्बॉल्स व्हेन वी रिप्रेझेंट द पाथ ऑफ करंट, इलेक्ट्रिक करंट, तर त्याला म्हणायचं सर्किट डायग्रॅम. सो व्हॉट इज सर्किट डायग्रॅम? इट इज नथिंग बट द डायग्रॅम in which different components are of circuit are shown using electric सिम्बॉल्स. ओके स्टुडंट्स, सो वेगवेगळ्या कंपोनंटसाठी आपण वेगवेगळे सिम्बॉल्स यूज करतो आणि ती जी डायग्रॅम फॉर्म होते त्याला म्हणतात इलेक्ट्रिक सर्किट डायग्रॅम. जे बेसिक कंपोनंट्स आहेत ते आपण कसे दाखवतो बघा. नॉर्मली आपल्या ज्या वायर्स असतात, कनेक्टिंग वायर्स, त्या आपण ह्या पद्धतीनं दाखवतो. त्यानंतर मध्येच ह्या वायर्सना आपण प्लग की, बॅटरी हे कंपोनंट्स दाखवतो. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. आता इथे ह्याला जोडून एक स्ट्रक्चर ज्याला आपण ॲमीटर असं म्हणतो. सो हा ॲमीटर यूज केला जातो. ॲमीटरचा यूज
करंट जो आहे सर्किटमधून फ्लो होणारा तो करंट काउंट करण्यासाठी ॲमीटरचा यूज होतो. ह्या बॅटरीचं जिथं पॉझिटिव्ह एंड आहे तिथेच ह्या ॲमीटरचं पण पॉझिटिव्ह एंड असणार आहे. आता नेक्स्ट कंपोनंट जो आहे तो आहे रेझिस्टर, ज्याला आपण आर ह्या पद्धतीनं डिनोट केला जातो. आणि अजून एक कंपोनंट आहे व्होल्टमीटर. व्होल्टमीटर व्होल्टेज म्हणजेच या पर्टिक्युलर सर्किटमधून मूव्ह होणारं किंवा फ्लो होणारं जे व्होल्टेज आहे, पोटेन्शियल डिफरन्स, ते काउंट करण्यासाठी आपण या व्होल्टमीटरचा यूज करतो. ह्या वायर्स झाल्या. सो हे काही बेसिक कंपोनंट्स आहेत कोणत्याही इलेक्ट्रिक सर्किटचे. हा जो ॲमीटर आहे तो नेहमी सिरीजमध्ये जोडतात, म्हणजे ह्या सगळ्यांना एका लाईनमध्ये जोडलं जातं. व्हेरॅज व्होल्टमीटर जो आहे तो नेहमीच पॅरलल अरेंजमेंटमध्ये जोडतात, म्हणजेच वेगळं त्याच्यासाठी एक अटॅचमेंट करून वरच्या बाजूला हा व्होल्टमीटर जो जोडला जातो. सो ही जी डायग्रॅम आहे ना स्टुडंट्स, ही डायग्रॅम तुम्हाला 2 मार्क्ससाठी और 3 मार्क्ससाठी विचारली जाते एक्झाममध्ये. सर्किट डायग्रॅम दाखवा, त्याचे वेगवेगळे कंपोनंट्स दाखवा, किंवा याच्यामध्ये ह्या ज्या जागा आहेत, हां, इथे रिकामा सोडलेला असेल आणि मग इथे या रिकाम्या जागी कोणता तुम्ही सिम्बॉल यूज करणार, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. सो लक्षात ठेवायचं, इथे नेहमी सिरीजमध्ये असतो तो ॲमीटर आणि पॅरलल अरेंजमेंटमध्ये जो असतो तो व्होल्टमीटर. आता हे सिरीज आणि पॅरलल काय आहे अरेंजमेंट ते आपण ह्या चॅप्टरमध्येच पुढे बघणार आहोत. सो ही बेसिक सर्किट डायग्रॅम जी आहे ती तुमच्या लक्षात आली का बघून घ्या. हे बेसिक कंपोनंट्स, त्यांना तुम्ही नावं द्या. ही झाली बॅटरी, ही झाली प्लग की, ॲमीटर, व्होल्टमीटर आणि हा रेझिस्टर, आणि ह्या ज्या आहेत त्या वायर्स. सो हे आपल्या सर्किटचे काही बेसिक कंपोनंट्स हे झाले. ही सर्किट डायग्रॅम आपली कंप्लीट झाली. ओके, आता ह्या प्रत्येक सर्किट डायग्रॅममध्ये काही स्पेसिफिक असे कंपोनंट्स आपण जोडतो की ज्याचा प्रत्येकाचा वेगळा असा यूज असतो. सो ते कंपोनंट्स आपण आता बघणार आहोत वन बाय वन. So here is a chart which represents different components of the electric circuit. Let us see these components one by one. Students, पहिला जो कंपोनंट आहे इट इज सेल. आपला नॉर्मल जो सेल असतो, आपण जो बॅटरीजमध्ये यूज करतो, रेडिओमध्ये यूज करतो, तर तो सेल जो आहे, तर तो सेल कशासाठी यूज करतो आपण सर्किटमध्ये, तर अप्लाय पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 एंड्स ऑफ द सर्किट. आता हा जो सेल आहे त्याचा सिम्बॉल आपण या पद्धतीनं इंडिकेट करतो. ह्याचं एक एंड पॉझिटिव्ह, एक एंड निगेटिव्ह असतं. कशासाठी, तर पोटेन्शियल डिफरन्स, जोपर्यंत पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय करत नाही तोपर्यंत सर्किटमधून करंट फ्लो होणार का, नाही होणार. सो इन ऑर्डर टू क्रिएट अ पोटेन्शियल डिफरन्स इन द सर्किट दिस सेल इज यूज्ड. नाव नेक्स्ट इज बॅटरी. लार्जर पोटेन्शियल डिफरन्स, लार्ज पोटेन्शियल डिफरन्स मीन्स लार्ज करंट. सो लार्जर पोटेन्शियल डिफरन्स जर आपल्याला अप्लाय करायचं असेल, वी यूज अ बॅटरी, दॅट इज कनेक्शन ऑफ डिफरंट सेल्स. जेवढं जास्त पोटेन्शियल डिफरन्स आपण क्रिएट करू तेवढा जास्त करंट ह्या सर्किटमधून फ्लो होणार आहे. नेक्स्ट इज ओपन की. आता इथे माझ्याकडे एक की आहे, मिळाली तुम्हाला दाखवण्यासाठी. हा जो कंपोनंट आहे, ही की आहे, हे सर्किट आहे. जेव्हा ही की ओपन असते, ओपन की म्हणजेच हा पार्ट आपण बाजूला काढून ठेवला, त्यामुळे काय होतं, तर करंटचा फ्लो जो आहे तो थांबणार. सर्किट आपलं ब्रेक होणार ना जेव्हा की आपण काढून ठेवलेली आहे. जेव्हा ही की आपण क्लोज करू, परत ह्या सर्किटमध्ये जोडू, तर आपलं हे मेटल कॉन्टॅक्ट आल्यामुळे परत करंट फ्लो जो आहे तो कंटिन्यू होणार. म्हणजे की ओपन केली की करंट फ्लो स्टॉप होणार, की क्लोज्ड केली की करंट फ्लो स्टार्ट होणार. सो ओपन की जी आहे इट इज यूज टू स्टॉप द करंट फ्लो, क्लोज्ड की इज यूज टू स्टार्ट द करंट फ्लो. आता ओपन की कशी दाखवायची, लाईक दिस. म्हणजेच काय, हा जो मधला कंपोनंट आहे कीचा तो आपण बाजूला काढला.
बाजूला काढला म्हणून ओपन की. आता हीच की जेव्हा क्लोज्ड होते तेव्हा हा पार्ट आपण इथे अटॅच केला म्हणजे सर्किट कंप्लीट झालं. सो क्लोज्ड की दाखवताना आपण कशी दाखवणार, लाईक दिस, मध्ये ही की आपण अटॅच केली. सो हा झाला ओपन की आणि क्लोज्ड की. नेक्स्ट आहेत वायर्स. आपल्या नॉर्मल ज्या कंडक्टिंग वायर्स असतात कॉपरच्या, तर त्या आपण या पद्धतीनं डिनोट करतो. नुसतीच एक रेष आपण त्या सर्किट डायग्राममध्ये दाखवतो. नेक्स्ट आहे बल्ब. बल्ब जो आहे तो करंट फ्लो होतोय की नाही हे चेक करण्यासाठी आपण यूज करतो. जेव्हा जसे बघा आपल्याकडे एखादं इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जर दुरुस्तीसाठी एखादा माणूस येतात जे इलेक्ट्रिशियन असतात तर त्यांच्याकडे टेस्टर्स असतात बघा. तर ते टेस्टर्स काय करतात, त्या आधी त्या होल्डरमध्ये वगैरे घालून ते चेक करतात. जर तो बल्ब ग्लो झाला तर तिथे करंट आहे असं कन्सिडर करण्यात येतं. मग सेम वेनं हे जे सर्किटमध्ये आपण बल्ब जोडतो तर ते बल्ब कशासाठी यूज करतात की करंट फ्लो होतोय की नाही हे पटकन कळण्यासाठी. यासाठी म्हणून आपण हे बल्ब जोडतो. जर बल्ब तुमचा ग्लोईंग असेल तर तो कसा दाखवायचा, ह्या पद्धतीनं तुम्ही ग्लोईंग बल्ब दाखवणार. ओके. जर बल्ब तुमचा ग्लो होत नसेल म्हणजे जर ग्लोईंग बल्ब असेल तर तुम्ही काय समजणार की ह्याच्यातून करंट हा फ्लो होतोय. जर बल्ब तुमचा ग्लोईंग नसेल तर तुम्ही नुसताच हा या पद्धतीने हा बल्ब दाखवणार. ग्लोईंग बल्ब तुम्ही नीट काढते या पद्धतीनं दाखवणार सर्किटमध्ये. ग्लोईंग बल्बचा अर्थ काय, करंट फ्लो होतोय. जर बल्ब ग्लो होत नसेल तर करंट फ्लो होत नाही. नेक्स्ट इज रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, रेझिस्टन्स एखाद्या मटेरियलचा जेवढा जास्त असतो तेवढा त्याच्यातून फ्लो होणारा करंट हा कमी असतो. सो सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट कंट्रोल करण्यासाठी आपण रेझिस्टन्स यूज करतो. या रेझिस्टन्सचा सिम्बॉल अशा पद्धतीनं दाखवायचा. व्हेरिएबल रेझिस्टन्स एक असतो, एक कलेक्शन ऑफ डिफरंट वायर्स असा तो व्हेरिएबल रेझिस्टन्स असतो. वेगवेगळ्या वायर्स, वेगवेगळ्या मेटलच्या वायर्स असतात. प्रत्येक मेटलचा रेझिस्टन्स हा वेगवेगळा. सो त्या रेझिस्टन्सवरून आपण जो व्हेरिएबल रेझिस्टन्सवरून ज्या पद्धतीनं ज्या वायरवरती रेझिस्टन्स आपण ठेवू तर त्या पद्धतीचा करंट हा त्या पर्टिक्युलर सर्किटमधून फ्लो होणार असतो. सो व्हेरिएबल रेझिस्टन्सचा पण हेच काम की कंट्रोल द करंट. आणि हा जो व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे तो ह्या पद्धतीनं दाखवतात. रेझिस्टन्स आणि व्हेरिएबल रेझिस्टन्स दोघांचं काम सेमच की कंट्रोल द करंट. नेक्स्ट आहे ॲमीटर. ॲमीटर जसं मगाशी मी तुम्हाला सर्किट डायग्राममध्ये दाखवलं, करंट येतो जो सर्किटमधून फ्लो होतो तो करंट मेजर करण्यासाठी ॲमीटर यूज करतो. आणि त्याचा सिम्बॉल कसा दाखवला होता मगाशी, असा सर्कल दाखवायचा आणि त्याच्यामध्ये ए लिहायचं, एकीकडे पॉझिटिव्ह एंड एकीकडे निगेटिव्ह एंड. व्हॉट दिस सिम्बॉल रिप्रेझेंट, इट रिप्रेझेंट ॲमीटर विच इज यूज टू मेजर करंट इन द सर्किट. नेक्स्ट इज व्होल्टमीटर. जसा ॲमीटरचा यूज करून आपण करंट मोजतो तसा व्होल्टमीटरचा यूज करून पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज मोजलं जातं. आणि ह्या व्होल्टमीटरचा सिम्बॉल अशाच पद्धतीने दाखवायचा, गोल, आणि मध्ये त्याचा सिम्बॉल व्ही असा दाखवायचा. सो हे काही वेगवेगळे कंपोनंट्स आहेत जे आपण सर्किटमध्ये यूज करतो. स्टुडंट्स हे कंपोनंट्स आणि त्यांचे सिम्बॉल्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. स्पेसिफिक कंपोनंट की सर्किट डायग्राममध्ये तुम्ही ओपन की कशी दाखवणार, क्लोज्ड की कशी दाखवणार, किंवा रेझिस्टन्स कसा दाखवणार, व्हेरिएबल रेझिस्टन्स कसा दाखवणार, व्हॉट इज द यूज ऑफ ॲमीटर, व्हॉट इज द यूज ऑफ पोटेन्शियल व्होल्टमीटर, किंवा करंट कंट्रोल करण्यासाठी आपण कोणतं कंपोनंट यूज करतो. अशा पद्धतीचे उलटसुलट प्रश्न तुम्हाला ह्याच्यावरती विचारले जातात. सो हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक हे जे मी बोर्डवरती लिहिलेलं आहे ते बऱ्यापैकी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बरंच मोठं दिलेलं आहे. ॲटलिस्ट तुम्हाला एवढं तरी लक्षात हे ठेवायचं आहे जे मी बोर्डवरती लिहिलं आहे. आणि त्या प्रत्येकाचे सिम्बॉल्स हे तुम्हाला सांगता आलेच पाहिजेत. ओके. सो आज आपण काय काय बघितलं, इलेक्ट्रिक सर्किट, त्याची सर्किट डायग्रॅम कशी असते, सर्किट डायग्रॅमचे वेगवेगळे कंपोनंट्स काय काय आहेत, हा पार्ट आपण बघितला. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूयात. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट बघूया.